हॅलो, अर्चना रायकर, डायटिशियन। आज मी एक वेट लॉस सूपची रेसिपी शेअर करणार आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला 4 मुख्य भाज्या लागणार आहे। एक म्हणजे लाल भोपळा, दुधी भोपळा। लाल भोपळा आणि दुधी भोपळा दोन्ही सालासकट आपल्याला घ्यायचे। तसंच आपल्याला कोबी आणि गाजर या 4 भाज्या आपल्याला घ्यायच्या आहेत। ह्या 4ही भाज्यांचे मोठे मोठे तुकडे पीसेस आपल्याला कट करून एका भांड्यामध्ये ते घ्यायचे। त्याच्यात थोडं पाणी घेऊन आपल्याला कुकरमध्ये ते शिजवायचे आहेत। साधारण 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये ते व्यवस्थित शिजतात। त्याच्यानंतर ते आपल्याला गार करायचे आहेत। गार करून झाल्यानंतर आपल्याला हे जे मिश्रण आहे भाज्यांचं हे मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचंय। त्याचा व्यवस्थित असा पल्प तयार होतो। हे अजिबात गाळायचं नाहीये। त्याच्यामध्ये आपल्याला हवं तसं पाणी आपण ऍड करायचं आणि मग तुम्ही हवं तर त्याला जिऱ्याची फोडणी घालू शकता, त्याच्यामध्ये कोथिंबीर घालू शकता, त्याच्यामध्ये तुम्ही मिरपूड किंवा जिरा पावडर आपल्याला जे आवडेल किंवा इटालियन हर्ब्स पण आपण रेड चिली फ्लेक्स किंवा ऑरिगॅनो असं सुद्धा आपण त्याच्यामध्ये ऍड करू शकतो। आणि हवं तसं पाणी आपण त्याच्यात घालून आपण ते गरम करायचं आहे आणि हे गरम गरम सूप आपण पिऊ शकतो। आता या 4 भाज्या मी ज्या बेसिक सांगितल्या त्याच्या व्यतिरिक्त आपण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या भाज्या ऍड करू शकतो। म्हणजे कधीतरी आपण त्याच्यामध्ये टोमॅटो ऍड करू शकतो, कधी आपण त्याच्यामध्ये पालक ऍड करू शकतो, कधी बीट ऍड करू शकतो, कधी आपण थोडेसे कॉर्न सुद्धा त्याच्यामध्ये ऍड करू शकतो। तर असं जर आपण थोडीशी व्हरायटी ठेवली तर थोडीशी चवही वेगळी लागेल आणि आपल्याला एन्जॉय ही करता येईल आणि आपल्याला व्हरायटी सुद्धा याच्यामध्ये मिळू शकेल। तर अशा प्रकारे हे वेट लॉसचं सूप आहे, नक्की करा। आपण हे कितीही प्रमाणात घेऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही कधीही घेऊ शकता। सकाळी करून ठेवलं तर आपण सकाळ संध्याकाळ सुद्धा हे घेऊ शकतो आणि त्याच्याने एक तर ते पोटभरीचं होतं आणि आपण ते गाळत नाही, त्याच्यामधलं फायबर तसंच्या तसं राहतं आणि हे सूप पचायला सुद्धा खूप हलकं आहे। त्यामुळे आपल्याला ते प्यायल्यावर छान वाटतं। स्पेशली जेव्हा थंडी असते किंवा पावसाळ्याचा सीझन आहे, जेव्हा आपल्याला काहीतरी गरम असं घ्यावंसं वाटतं तेव्हा आपण हे सूप घेऊ शकता। आपण ह्याच्यामध्ये थोडंसं लसूण चवीला किंवा आलं मिरची पेस्ट हे सुद्धा टाकू शकतो। आपण त्याला थोडंसं आपल्या पद्धतीने टेस्टी बनवू शकतो आणि आपण हे सूप एन्जॉय करू शकतो। तर आज ही वेट लॉस सूपची रेसिपी होती। आपल्या आहारात याचा समावेश आपण नक्की करू शकता। धन्यवाद।